अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थिअरीचा जो पुढचा भाग आहे की थिअरी ऑफ द टाइम कंपन्सेशन. थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशनचा आणि पायथागोरसचा थिअरम काय आहे. पायथागोरसचा जो ट्रँगल आहे, मी इयत्ता 7वी पासून पायथागोरसच्या थिअरमवर तासनतास रिसर्च केलेला आहे. तर मला त्यावेळी म्हणजे पायथागोरसचा थिअरम आणि अल्बर्ट आइन्स्टाईनची थिअरी सापेक्षतावाद याचा काय संबंध आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर पायथागोरस थिअरम आहे ना, हा याच्यावर अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थिअरीचा म्हणजे पायथागोरस रिप्रेझेंट अल्बर्ट आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. द शॉर्टेस्ट टाइम जो आपण बोलतो ना, शॉर्टेस्ट टाइम हा परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय, द शॉर्टेस्ट टाइम. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे द शॉर्टेस्ट डिस्टन्स, कळलं का नाही. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स कोण हे करतो, लाईट हे करतो. म्हणजे ट्रॅकिस्ट्रिकॉन नावाचा जो एक मॅथमॅटिक्समधला जो प्रॉब्लेम आहे ना, त्यावेळी सुद्धा हेच ॲझम्पशन वापरलेलं आहे. तर मला हे सांगायचं आहे की पायथागोरसचा थिअरम म्हणजे जी थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन मी डेव्हलप केलेली आहे, त्यामध्ये मला हे सांगायचं आहे की बघा, हा जो पायथागोरसचा जो थिअरम आहे त्यामध्ये ही एक जी बाजू आहे, जो एक्स ॲक्सिस आहे, एक जी बाजू आहे हा ॲब्सोल्यूट टाइम दर्शवतो. दुसरी बाजू जो वाय ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस ॲब्सोल्यूट टाइम दर्शवतो. दुसरी जी बाजू आहे तो डिफरन्शिएटेड टाइम दर्शवतो. आणि हायपोटेनिस आहे तो आपल्याला अवेलेबल असलेला टाइम दर्शवतो. बघा मी काय म्हणालो, याचा वेक्टर प्रोडक्टशी पण संबंध आहे, कारण का टाइम म्हणजे वेक्टर, कळलं का. टाइम म्हणजे काय, वेक्टर. तर नीट लक्षात ठेवा, हा जो पायथागोरसचा थिअरम आहे ना, तो अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांताचा पहिला भाग आहे तो. तर हे जे नाही ॲब्सोल्यूट टाइम, एक बाजू आहे ना ती ॲब्सोल्यूट टाइम, दुसरी बाजू आहे पायथागोरसचा थिअरम सगळ्यांना माहिती आहे. हायपोटेनिसचा स्क्वेअर काय आहे, तो बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. बेस म्हणजे एक्स ॲक्सिस, बेस याचा अर्थ काय होतो, ॲब्सोल्यूट टाइम. एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट द ॲब्सोल्यूट टाइम. जेव्हा ॲब्सोल्यूट टाइम डिफरन्शिएट होतो तेव्हा डिफरन्शिएशन होतं, त्यात स्पेस क्रिएट होतो. दुसरी जी गोष्ट आहे, जी हाईट आहे ती वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस म्हणजे डिफरन्शिएट झालेला टाइम. जेव्हा ॲब्सोल्यूट टाइम डिफरन्शिएट होतो वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस मिळून स्पेस क्रिएट करतात. आणि हायपोटेनिस आहे हा आपल्याला अवेलेबल असणारा टाइम आहे. हे मी माझ्या थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशनमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. तर वाचकांनी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, अल्बर्ट आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी अँड स्टीफन हॉकिन्स ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम मस्ट बी मॉडिफाईड हे मी लिहिलेलं पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.